विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमांतर्गत आपण जे BSc ॲग्रिकल्चर ऑनर्स आहेत, फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर हा पॉईंट तुमचा आपला सुरू आहे आणि त्याच्या पुढचा भाग आता आपण आज घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण स्कोप आणि इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चरचा स्कोप काय आहे आणि इम्पॉर्टन्स काय आहे, तर हे आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आपण आता वन बाय वन लक्षात घेत जाऊया की फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चरच्या अंतर्गत त्याचा स्कोप काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर बघा, द इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर इन इम्प्रूव्हिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड, जनरेटिंग एम्प्लॉयमेंट, इम्प्रूव्हिंग इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द फार्मर्स अँड इंटरप्रेनर्स, इन्हान्सिंग एक्सपोर्ट अँड अबव्ह ऑल प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशनल सिक्युरिटी टू द पीपल इज नाऊ वाईडली एक्नॉलेज्ड. म्हणजे थोडक्यात जर याचं इम्पॉर्टन्स आपल्या लक्षात घ्यायचं झालं तर प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड इम्प्रूव्ह करायची असते आपल्याला हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून. त्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेट होत असतो. त्यानंतर इकॉनॉमिक कंडिशन जी असते फार्मरची ती या फळ पिकांमुळे किंवा हॉर्टिकल्चरच्या संदर्भात जेवढी काही पिकं येतात, आपण लक्षात घेतलं की केवळ फक्त फळांचंच उत्पादन हॉर्टिकल्चरच्या अंतर्गत येत नाही, तर यामध्ये फुलं असतील किंवा इतर सर्व काही असे प्लांट्स की जे या हॉर्टिकल्चरच्या अंतर्गत येतात. तर यामुळं जे काही उद्योजक असतात, ज्याला आपण इंटरप्रेनियर्स म्हटलं किंवा इन्हॅन्सिंग एक्सपोर्ट, आपण एक्सपोर्ट जो करतो बाहेरच्या देशामध्ये, आणि इतर सर्व काही गोष्टी आपल्याला न्यूट्रिशनल सिक्युरिटी आपल्याला त्याच्यामुळे मिळते. आणि अशा पद्धतीनं याचा हा एक स्कोप आहे मोठ्या प्रमाणात. आता प्रेझेंटली द हॉर्टिकल्चर सेक्टर कॉन्ट्रीब्यूट अराउंड 31% ऑफ द टोटल GDP म्हणू आपण त्याला, अँड 38% ऑफ द टोटल एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चरल कम्युनिटीज फ्रॉम अराउंड 14% ऑफ द एरिया. म्हणजे आपण जर थोडीशी आकडेवारी लक्षात घेतली हॉर्टिकल्चरच्या संदर्भातली, फळांच्या संदर्भातली किंवा फुलांच्या संदर्भातली, तर 31% GDP जो आहे आपला, तर हा हॉर्टिकल्चर सेक्टरमधून आहे. त्यानंतर 38% ऑफ द टोटल एक्सपोर्ट जो आहे ॲग्रिकल्चर कम्युनिटीचा, हा या एरियामधून आहे, हॉर्टिकल्चर सेक्टरमधून, फ्रॉम अराउंड 14% ऑफ द एरिया. म्हणजे presently the horticulture sector contribute around 31% of the GDP and 38% of the total export. म्हणजे 31% GDP आपल्याला हा हॉर्टिकल्चरमधून मिळतोय आणि 38% जो टोटल एक्सपोर्ट आपला होत असतो ॲग्रिकल्चर प्रॉडक्टच्या संदर्भातला, तर त्यामध्ये 14% हा आपला हॉर्टिकल्चरच्या सेक्टरमधून आहे. इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर इन द वर्ल्ड विथ 81.28 मिलियन टन ऑफ द फ्रूट ऑक्युपाईंग अन एरिया ऑफ 6.98 मिलियन हेक्टर्स. भारत हा 2 नंबरचा निर्माता आहे. कशाच्या बाबतीत? तर फ्रूट निर्माण करण्याच्या बाबतीत. जवळपास 81.28 मिलियन टन फ्रूट आपण निर्माण करत असतो आणि जवळपास एरिया जो आहे आपला तो 6.98 मिलियन हेक्टर एवढा एरिया यानं व्याप्त आहे, की जिथं फळबागा वगैरे आहेत आपल्या किंवा इतर या हॉर्टिकल्चर सेक्टरमधले प्रॉडक्ट आपल्याला त्यामधून आपण बाहेर एक्सपोर्ट करत असतो. एरिया अंडर फ्रूट इन द स्टेट इज 2,20,706 हेक्टर विथ प्रोडक्शन ऑफ 8,66,344 मेट्रिक टन. मग आपण जर एरिया अंडर फ्रूट जर लक्षात घेतला आपल्या स्टेटचा, महाराष्ट्राचा, तर जवळपास 2,20,706 हेक्टर एवढा एरिया आहे आणि या एरियामध्ये जवळपास 8,66,344 मेट्रिक टन एवढं फ्रूट प्रोडक्शन होतं. हिमाचल प्रदेश हा प्रिडॉमिनंटली असं एक स्टेट समजलं जातं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फ्रूट प्रोडक्शन वगैरे होत असते किंवा हॉर्टिकल्चरचं ते एक स्टेट्स मानलं जातं चांगलं. त्यानंतर इकॉनॉमी ऑफ द फार्मर ही मॅक्झिमम आपण असं पाहतो की कल्टिवेशन ऑफ फ्रूट आणि व्हेजिटेबलमुळं इम्प्रूव्ह होत असते आणि त्यांना त्याच्यामुळं हातभार लागत असतो. त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स आणखी लक्षात जर घ्यायचं झालं तर डाएट आपण लक्षात घेऊया. सुरुवातीला एक मुद्दा आहे की आपलं जे डाएट असतं यामध्ये मेजर जे प्रोटीन असतील, कार्बोहायड्रेट असतील, व्हिटॅमिन्स असतील, तर हे सगळे आपल्याला फ्रूटमधून किंवा इतर जे काही हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट आहेत यांच्यापासून मिळत असतात. एंटरटेनमेंट तुम्ही जर बघितलं असेल, उद्यानं असतील, बगीचे असतील, पार्क असतील, तर त्या ठिकाणी जे काही आपण मनोरंजन आपलं होत असतं किंवा त्यामुळे आपल्याला एक मनाला आनंद, शांतता मिळत असते आणि म्हणून एक प्रकारची एंटरटेनमेंट देण्याचं काम देखील हॉर्टिकल्चर करत असतो. त्यानंतर मेडिसिनल पर्पज, आपल्याला माहिती आहे की बरेचसे उद्यानं असे आहेत किंवा बऱ्याचशा बागा अशा आहेत की ज्या ठिकाणी मेडिसिनल प्लांट्सचं निर्मिती केल्या जाते.
आणि त्या ठिकाणाहून बरेचसे मेडिकल प्रोडक्ट आपल्याला मिळत असतात. त्यामुळे हे देखील एक इम्पॉर्टंट आहे. एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने आपण पाहिलं तर पोल्युशन कमी करून एक वातावरणामध्ये चांगलं ऑक्सिजन निर्मितीचं कार्य हे हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून होत असतं. एस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे सौंदर्य जो दृष्टिकोन आहे, कला दृष्टिकोन जो आहे, तर हे हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारची जी उद्यानं आहेत किंवा बगीचे आहेत, तर त्याला एक शोभिवंत करण्याचं काम हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून होत असतं. आणि इकॉनॉमिक व्हॅल्यूमध्ये आपण बघितलं की फळांपासून एक्सपोर्ट करतो आपण, त्यामुळे आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळतो, किंवा इतर जे काही शेतकरी फळबागा घेत असतात त्यांना त्यापासून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्टीने फायदे होत असतात. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सच आपल्याला लक्षात घ्यायचं सुरुवातीला की इन्क्रीज्ड प्रोडक्शन possible in comparison to other agronomical crop because trees have longer life and their production increases with development in age provided a proper care is taken. तर आपल्याला माहिती आहे की जी फळबागा आपण लावत असतो ती झाडांचं आयुष्य खूप जास्त असतं. आणि सिमिलरली व्हेजिटेबल कॅन ऑल्सो बी ग्रोन 3 to 4 times each year, giving the product all the time they are grown. More number of crop can be grown from same piece of land. More profitable since the average income per unit area is more in horticulture crop than agriculture crop. जर आपण ॲग्रिकल्चरच्या क्रॉपची तुलना या हॉर्टिकल्चर क्रॉपशी केली तर आपल्याला जास्त फायदा हा हॉर्टिकल्चरच्या क्रॉपमध्ये दिसतो. उदाहरण म्हणून आपण घेऊया की ग्रेप्स जर उदाहरण घेतलं आपण तर 62,000 ते 63,000 इन्कम आपल्याला पर इयर पर हेक्टर होतं. पपयाचा जर विचार केला तर जवळपास 20,000 आपल्याला त्याचं पर इयर पर हेक्टर उत्पादन होताना दिसतं. आणि पॅपिन किंवा आणखी आपण आवळाचा जर विचार केला तर 40,000 ते 50,000 आणि आवळा हा जवळपास 20,000 पर हेक्टर आपल्याला पर इयर उत्पादन देताना दिसतो. म्हणजे हे एक अतिशय महत्त्वाचं आहे. विथ द सपोर्ट ऑफ हॉर्टिकल्चर मेनी ॲग्रो इंडस्ट्रीज कॅन स्प्रिंग अप इन व्हिलेज इटसेल्फ. इट इज अन ॲक्सेप्टेबल फॅक्ट दॅट हॉर्टिकल्चर कॅन कम इन बिग वे टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आता आपल्याला माहिती आहे की बेरोजगारी जी असते ही यामुळे कमी होते. बऱ्याच लोकांना इथं काम मिळतं. सोर्स ऑफ अदर इंडस्ट्रीज, इतर इंडस्ट्रीजला आपल्याला रॉ मटेरियल इथून मिळत असतं. उदाहरणार्थ रबर आहे, ऑइल आहे, गम इंडस्ट्री, डाईज इंडस्ट्री, केमिकल्स एक्सेट्रा. रॉ मटेरियल फॉर फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग प्लांट्स हेन्स बिकम ए सोल्युशन टू रिड्यूस द अनएम्प्लॉयमेंट. तर बऱ्याच वेळेस आपल्याला हे फळं जे असतात, भाज्या ज्या असतात, ह्या प्रोसेसिंग युनिटला एक रॉ मटेरियल म्हणून एक साहित्य म्हणून ते मिळत असतात आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात उद्योग चालत असतात आणि अनएम्प्लॉयमेंट कमी होत असतो. एम्प्लॉयमेंट इज ऑल्सो जनरेटेड डुईंग फील्ड ऑपरेशन्स लाईक पॅकिंग आहे, हार्वेस्टिंग, ग्रेडिंग आहे, ते ग्रेडिंग, पॅकिंग, सीलिंग. आता हे सगळे कामं तिथं करावं लागत असतात. पॅकिंग करणं, सीलिंग करणं, ग्रेडिंग करणं. इन सिरियल लेबर एंगेजमेंट इज ऑफ 143 days अँड इन फ्रूट इट इज 850 days. म्हणजे तुलना जर केली तर डाळी किंवा इतर पिकांचं जर मजुरीचा आपण विचार केला तर 143 दिवसाचं काम मिळतं, तेवढ्या दिवसात होऊन जातं ते. पण फळबागाचं जर पाहिलं तर 850 दिवसापेक्षा जास्त. सो इन इंटेन्सिव्हली ग्रोन फ्रूट लाईक ग्रेप्स, बनाना अँड पायनॅपल इट इज 1,000 to 2,500 man days. म्हणजे जवळपास 1,000 ते 2,500 एवढं आपल्याला दिवस तिथं त्या ठिकाणी माणसांना काम मिळताना दिसतं फळबागांमध्ये. सो डिपेंडन्स ऑन सिरियल कॅन बी डिक्रीज सिन्स द फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोव्हाइडेड ऑलमोस्ट एव्हरी न्यूट्रिएंट अँड मिनरल रिक्वायरमेंट फॉर ह्युमन बॉडी ॲज द फूड. आता आपण इतर पिकांचा जर विचार केला तर त्या तुलनेमध्ये फळं आणि भाज्या ज्या असतात यामुळे जास्त न्यूट्रिएंट, मिनरल वगैरे आपल्याला मिळत असतं. फॉरेन एक्सचेंज आपल्याला मिळत असतो कॅन बी अर्न बाय एक्सपोर्टिंग द फ्रूट अँड व्हेजिटेबल अँड देअर क्वालिटी प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल आपण मँगो घ्या, आल्मंड घ्या, सॅफ्रॉन घ्या. एक्सपोर्ट ऑफ फ्रूट इज ग्रेटर दॅन 52% ऑफ टोटल ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. मग आता आपण बघितलं की ह्या पिकांचं किंवा ह्या फळबागा जर आपण घेतल्या तर 52% जास्त आपल्याला एक्सपोर्ट त्यामुळं होत असतो. आपला प्रोडक्ट लाईक जॅम आहे, जेली, पिकल्स, तर हे सगळे आपण फळांपासून बनवत असतो. आर एक्सपोर्टेड अँड सिमिलरली मेकिंग देम इंडिजिनियसली, thus saving द फॉरेन एक्सचेंज, मिनिमाइज द इम्पोर्ट ऑफ वाईन अँड अदर हॉर्टिकल्चर बेस्ड प्रोडक्ट. तर अर्थातच ह्या प्रकारचे प्रोडक्ट आपल्या दुसऱ्या देशातून आपल्याला घ्यायचं काम पडत नाही आणि आपणच आपल्या देशात ते निर्माण करू शकतो. आता एरियाज रिलेटेड टू प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट, आपल्याला फ्रूट कल्टिवेशन आहे, त्यानंतर व्हेजिटेबल कल्टिवेशन म्हणजे फळांचं हे करणं, संगोपन, बाग, भाज्या, पालेभाज्याची संगोपन करणं, शेती करणं, प्लांटेशन अँड स्पाइस
क्रॉप कल्टिवेशन आपण बघितलं, मसाल्याचे पदार्थ असतील वगैरे. व्हेजिटेबल F1 सीड प्रोडक्शन आहे. त्यानंतर व्हेजिटेबल अँड फ्लॉवर सीड प्रोडक्शन फॉर एक्सपोर्ट, कट फ्लॉवर प्रोडक्शन अँड फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग, नर्सरी रायझिंग, टिश्यू कल्चर, मार्केटिंग, प्रोसेसिंग ऑफ हॉर्टिकल्चर प्रोड्यूस, गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. त्यानंतर ॲन्सिलरी सर्व्हिसेसमध्ये जसं फर्टिलायझर्स, टूल्स, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड, इरिगेशन, तर हे सर्व इक्विपमेंट्स आहे किंवा केमिकल लाईक ग्रोथ रेग्युलेटर आहे, मॅन्युफॅक्चर आहे, सेल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, रिसर्च आणि एज्युकेशन देखील, ह्या सगळ्या क्षेत्राला यामुळं एक चालना मिळत असते, उत्तेजना मिळत असते. एंटरटेनमेंट आणि मेडिसिन या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या की या आपण गार्डनमधून फिरून राहिलो, त्या ठिकाणी फ्लावर वगैरे, तर आपल्याला एक मेंटल पीस ज्याला म्हणतो आपण ते मिळत असतो. एअर तिथलं, ब्युटी तिथली, आणि त्या सगळ्यांमुळे एक टेन्शन आपलं चाललं जात असतं. मेडिसिनच्या बाबतीत आपण पाहिलं की खूप सारे प्लांट्स असे आहेत की जे मेडिसिनल आहेत आणि त्याचे आपल्याला खूप सारे उपयोग असतात. उदाहरणार्थ आपण इथं पेप्सिनचं उदाहरण घेऊया की डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे, सायट्रस फ्रूटमधून आपल्याला मिळतं ते. लाईक स्वीट लाईम इज युज्ड फॉर लिव्हर एलिमेंट. रिंड ऑफ पोमोग्रॅनेट अँड पेक्टिन फ्रॉम गवा इज युज्ड फॉर स्टमक. किंवा आणखी बार्क ऑफ अर्जुन आहे, अर्जुन साधुडा म्हणतात त्याला झाडाला, त्या ट्री फॉर हार्ट ट्रबल वगैरे त्याच्यावरती चालतं. नीम वॉटर फॉर स्किन इरिटेशन अँड ॲलर्जीजवरती चालतं. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उपयोग या हॉर्टिकल्चरमधल्या प्लांट्सचे दिसतात आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. याचा खूप मोठा स्कोप आणि इम्पॉर्टन्स आहे. आता याच्या पुढचा जो पॉईंट आहे आपला तो ॲस्थेटिक व्हॅल्यू किंवा इतर काही आणखी इम्पॉर्टन्सचे मुद्दे राहिलेले आहेत ते आपण नंतरच्या पिरियडला घेऊया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.